नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. बहुपदींचा भागाकार या प्रकरणातला सराव संच 10.2 आत्ता आपण सोडवतोय आणि त्याच्यातलं चौथं उदाहरण आत्ता आपल्या स्क्रीनवर इथे आपल्याला दिसतंय. तर काय दिलंय या उदाहरणात, तर एक बहुपदी दिली आहे 2m चा घन अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 आणि त्याला भागायचे 2m वजा 1 या द्विपदीने. तर ज्याला भागायचे त्याला आपण भाज्य म्हणतो आणि ज्याने भागायचे त्याला आपण भाजक म्हणतो. ते इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. तर पहिलं काय करायचं, तर हे उदाहरण भागाकाराच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. तर ते आधी आपण लिहून घेऊ इथे. तर 2m चा घन अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 आणि या बहुपदीला आपल्याला भागायचं कशाने, 2m वजा 1 या द्विपदीने भागायचे. तर आपली पहिली स्टेप काय असते, तर भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचं. तर इथे भाज्याचं पहिलं पद कुठलं आहे, 2m चा घन. भाजकाचं पहिलं पद कुठलं आहे, 2m. तर तो भागाकार आपण पटकन इथे करून घेऊ. म्हणून a बरोबर किती येणार, 2m चा घन भागिले 2m. हे आता जरा सोपं करून घेऊ. a बरोबर 2 भागिले 2 गुणिले m चा घन भागिले m. म्हणून a किती येणार, बे के बे म्हणजे इथे येणार 1 गुणिले m च्या घातांकांची वजाबाकी, कारण हा भागाकार आहे म्हणून वजाबाकी. a बरोबर m चा वर्ग, बरोबर आहे. तर हा पहिल्या पदासाठीचा भागाकार आलाय, तो मी इथे लिहून टाकतो, m चा वर्ग. ठीक आहे. आता दुसरी स्टेप काय असते आपली, तर भाजकाला या a ने गुणायचं. म्हणून b किती येणार, 2m वजा 1 हे आपलं भाजक आहे, त्याला कशाने गुणायचं, तर m च्या वर्गाने गुणायचं. तर b बरोबर 2m गुणिले m चा वर्ग वजा 1 गुणिले m चा वर्ग. या m च्या वर्गाने या दोन्ही पदांना गुणायचं. किती आलं मग आता हा गुणाकार, 2m गुणिले m चा वर्ग म्हणजे किती झालं, 2m चा घन. गुणाकारात घातांकांची बेरीज होते, वजा m चा वर्ग, बरोबर आहे. तर आता तिसरी स्टेप काय असते आपली, तर भाज्यातून हा b वजा करायचा. हे 2m चा घन वजा m चा वर्ग. तर इथे मी लिहितो वजा, कंसात लिहितो 2m चा घन वजा m चा वर्ग. आता इथे लक्षात घ्या, ही जी वजाची खूण दिसते किंवा वजाचं चिन्ह दिसते ते भागाकारातल्या वजाबाकीचं चिन्ह आहे. त्यामुळे कंसातल्या दोन्ही पदांची चिन्ह बदलणार आहेत बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे. म्हणजेच काय होणार, वजा 2m चा घन अधिक m चा वर्ग होणार आहे. तर तो बदल आपण पटकन करून घेऊ. तर मी हे कंस काढून टाकतो आणि इथे करतो अधिक. ठीक आहे. आता 2m चा घन वजा 2m चा घन किती, 0 आणि इथे m चा वर्ग अधिक m चा वर्ग म्हणजे किती, 2m चा वर्ग. आलं लक्षात. तर पहिल्या पदासाठीचा भागाकाराला m चा वर्ग. आता मी काय करतो, राहिलेली 2 पद इथे खाली घेतो, m अधिक 9. आता आपल्याला काय करायचंय, 2m चा वर्ग या उरलेल्या बहुपदीतल्या पहिल्या पदासाठी पुन्हा या 3 स्टेप्स करायच्यात. म्हणून a बरोबर किती, 2m चा वर्ग भागिले 2m म्हणजेच a बरोबर किती, 2 भागिले 2 गुणिले m चा वर्ग भागिले m. म्हणून a बरोबर 1 गुणिले हे 1 येणार ना, बे के बे आणि m च्या घातांकांची वजाबाकी म्हणून a किती आला, m. तर हा भागाकार मी इथे लिहून टाकतो, अधिक m. आता काय करायचं, या a ने भाजकाला गुणायचं. म्हणून b बरोबर 2m वजा 1 गुणिले m. म्हणून b बरोबर किती, 2m गुणिले m वजा 1 गुणिले m. म्हणून b बरोबर 2m चा वर्ग. आता गुणाकारात घातांकांची बेरीज होते, वजा m. असा b आपल्याला मिळाला किंवा हा गुणाकार मिळाला. आता हा गुणाकार भाज्यातून वजा करायचा. म्हणून वजा कंसात 2m चा वर्ग वजा m. परत काय झालंय, बाहेर वजाचं चिन्ह आल्यामुळे कंसातल्या दोन्ही पदांची चिन्ह बदलणार आहेत. म्हणून मी हा कंस काढून टाकतो आणि परत काय होईल, वजा 2m चा वर्ग अधिक m होईल.
बरोबर. 2m चा वर्ग वजा 2m चा वर्ग 0 अधिक m अधिक m म्हणजे किती झाले 2m आणि हा 9 मी खाली घेतो. आता 2m अधिक 9 अशी द्विपदी उरली आहे आणि त्याचा आता आपल्याला भागाकार करायचा आहे. आता 2m या पदासाठी परत आपल्या नेहमीच्या 3 स्टेप्स करायच्या. म्हणून a किती येईल 2m भागिले 2m. 2m गेले म्हणजे a आला 1. तो भागाकार मी इथे वर लिहून टाकतो अधिक 1 आणि या 1 ने कशाला गुणायचं भाजकाला गुणायचं म्हणजे किती b बरोबर 2m वजा 1 गुणिले 1. तर 1 ने गुणल्यावर किती येणार उत्तर तर तेच उत्तर येणार ना 2m वजा 1. ठीक आहे. आता 2m वजा 1 इथून वजा करायचं भाज्यातून म्हणून वजा 2m वजा 1. परत वजा चिन्ह बाहेर आल्यामुळे कंसातल्या पदांची चिन्ह बदलणार म्हणजे काय होणार वजा 2m अधिक 1 होणार. 2m वजा 2m 0 आणि 9 अधिक 1 म्हणजे किती झाले 10. ठीक आहे. म्हणून या उदाहरणाचा भागाकार किती आला भागाकार आला m चा वर्ग अधिक m अधिक 1 आणि बाकी किती आली बाकी आली 10. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे. धन्यवाद.